नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली घोडे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. सो स्टुडंट, इयत्ता 8वीमधून इयत्ता 9वीकडे जाण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सेतू म्हणजे ब्रेस कोर्स. यात आपल्याला दिवसनिहाय वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला एका स्वतंत्र वहीत सोडवायच्या आहे. सो टुडे वी विल डिस्कस वन मोर ॲक्टिव्हिटी ऑफ इंग्लिश क्लास 9. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या ॲक्टिव्हिटीला. ॲक्टिव्हिटी 11. ठीक आहे, तर या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण सर्वात पहिले जाणून घेऊया की लर्निंग आउटकम्स काय आहे, म्हणजे आपल्याला या ॲक्टिव्हिटी थ्रू काय शिकायचं आहे. तर लर्निंग आउटकम्स आहे बघा, राईट अँड एसे ऑन डिफरंट टॉपिक. म्हणजे काय, तर आपल्याला वेगवेगळे विषय जे दिलेले आहेत त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, एसे त्या टॉपिकवर किंवा त्या विषयावर आपल्याला एसे लिहायचा आहे. नेक्स्ट बघा, इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स अँड इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट. तर आपल्याला काय करायचं आहे की या ज्या इन्स्ट्रक्शन आहे त्या आपल्याला लिहायच्या आपल्या वहीमध्ये. जेव्हा आपण या ॲक्टिव्हिटी सोडवणार आहे त्या ॲक्टिव्हिटी आपल्याला लिहायच्या नाही. ठीक आहे. नेक्स्ट बघा, लर्निंग ॲक्टिव्हिटी. ठीक आहे, तर आता आपल्याला नेमकं एसे रायटिंग कशी करायची आहे कुठल्या टॉपिकवर हे समजून घेण्यासाठी आपल्याला इथे एक ॲक्टिव्हिटी दिली आहे, ती आपण बघूया. लर्निंग ॲक्टिव्हिटी 2. तर आता पहिली ॲक्टिव्हिटी आपली ॲक्टिव्हिटी शीट नंबर 10मध्ये होती. ही आपली सेकंड ॲक्टिव्हिटी आहे. प्रिपेअर अ पॅरेग्राफ ऑन PV सिंधू, यूज द फॉलोइंग पॉईंट. म्हणजे आपल्याला काय सांगितलं आहे की एक पॅरेग्राफ प्रिपेअर करायला सांगितले आहे. कोणाबद्दल, तर पॅरेग्राफ ऑन PV सिंधू. आणि आपल्याला काय करायचं आहे, यूज द फॉलोइंग पॉईंट. म्हणजे खालील जे पॉईंट दिलेले आहे त्या पॉईंट्सचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. तर आपण पहिले सुरुवातीला आपण पूर्ण जे आहे ते पॉईंट्स बघूया. तर बघा, इथे फर्स्ट पॉईंट दिलेला आहे फुल नेम. ठीक आहे, तर फुल नेम जे आहे PV सिंधू यांचं फुल नेम काय आहे, पुरसाला वेंकटा सिंधू. इथे आपल्याला हे दिलेलं आहे. नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे स्टेट. आता त्या कुठल्या स्टेटच्या आहे, तर आंध्र प्रदेश स्टेट नेम. नेक्स्ट आहे पॅरेंट्स, दॅट इज PV रमन अँड PV विजया. तर हे त्यांच्या आईवडिलांचं नाव आहे. नेक्स्ट बघा, अर्ली सक्सेस. ठीक आहे, म्हणजे त्यांना जे आहे त्यांच्या सक्सेसबद्दल, मीन्स आपण आता त्यांच्यावर पॅराग्राफ लिहिणार आहे, तर त्यांचं करिअर बद्दल आपल्याला इथे इन्फॉर्मेशन लिहायची आहे. तर बघा, 5th सर्वो ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप फॉर अंडर 10 कॅटेगरी. ठीक आहे, अंडर 10 कॅटेगरीमध्ये त्यांना काय मिळाली होती, चॅम्पियनशिप मिळाली होती. देन वन द सिंगल टायटल ॲट अंबुजा सिमेंट. आणि मग त्यांना एक अंबुजा सिमेंटचं ते टायटल देखील मिळालेलं होतं. नेक्स्ट पॉईंट इथे दिलेला आहे रिसेंट रिकग्निशन. तर त्यांची जी हल्लीची जी अचिव्हमेंट आहे ती आपण बघूया. इन 2012 शी वन एशिया यूथ अंडर 19 चॅम्पियनशिप. म्हणजे 2012ला त्यांना काय मिळाली होती, अंडर 19ची चॅम्पियनशिप मिळाली होती. ठीक आहे, तर आता नेक्स्ट पॉईंट बघा, आपल्याला काय दिलेलं आहे, अवॉर्ड. तर त्यांना कोणता अवॉर्ड मिळाला आहे तो आपण बघू. तर अवॉर्ड जो आहे 2015ला पद्मश्री अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. अँड इन 2016 कुठला अवॉर्ड मिळालेला आहे, तर राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड. ठीक आहे, तर आता इथे आपल्याला एकंदरीत इतके पॉईंट दिलेले आहे आणि त्या पॉईंटच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे, तर ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची आहे. ॲक्च्युली आपण आधीच्या शीटमध्ये बघितलं की ही डेमो ॲक्टिव्हिटी असते आणि आपल्याला ॲक्टिव्हिटी ही सॉल्व करून दिलेली असते. बट माईट बी इथे प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल आणि तुम्ही इथे बघू शकता की आपल्याला सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमो खाली फक्त 1-2 ओळी दिलेल्या आहे. उर्वरित ॲक्टिव्हिटी इथे आपल्याला पूर्ण दिलेली नाही आहे, पण आपण ती पूर्ण करून घेऊया. सुरुवात मी इथे वाचून दाखवते, नंतर आपण उत्तराकडे वळूया. पुरसाला वेंकटा सिंधू इज अ बॅडमिंटन प्लेयर. शी बॉर्न अँड ब्रॉड फ्रॉम आंध्र प्रदेश. ठीक आहे, तर त्यांचे इथे PV सिंधूचे ते नाव आणि त्या कुठल्या खेळाशी संबंधित आहे ते दिले आहे की PV सिंधू जी आहे ती काय आहे, बॅडमिंटन प्लेयर आहे. अँड शी बॉर्न अँड ब्रॉड फ्रॉम आंध्र प्रदेश. तर त्या कोणत्या राज्याला बिलॉंग करतात, तर आंध्र प्रदेश. ठीक आहे, तर आता यापुढील जी उत्तरे आहे इथे तुम्हाला उत्तर दिलेलं नाही आहे, आपण उत्तर बघूया आता. पुरसाला वेंकटा सिंधू इज बॅडमिंटन प्लेयर बॉर्न अँड ब्रॉड फ्रॉम आंध्र प्रदेश. आपण बघितलं की आपल्याला सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमो ॲक्टिव्हिटीमध्ये हे 2 जे वाक्य आहे हे दिलेली होती. आता पुढील आपण बघूया. हर पॅरेंट्स P. Ramanna and
विजया आर व्हॉलीबॉल प्लेयर. तर आपल्याला त्यांच्या तिचे जे पालक आहे त्यांचं नाव दिलं होतं. तर आपल्या या सेंटेन्समध्ये दोघांचाही समावेश झाला आहे. शी मेड हर मार्क ॲट द 5th सर्व्हिस. पुसराला वेंकटा सिंधू इज बॅडमिंटन प्लेयर बॉर्न अँड ब्रॉड फ्रॉम आंध्र प्रदेश. आता ही जी माहिती आहे ही आपल्याला सॉल्व ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेली होती. आता पुढे आपण बघूया. हर पॅरेंट्स पी रमन अँड पी विजया आर व्हॉलीबॉल प्लेयर्स. शी मेड हर मार्क ॲट द 5th सर्वो ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप फॉर अंडर 10 कॅटेगरी अँड वन द सिंगल टायटल ॲट अंबुजा सिमेंट. ठीक आहे. तर आपल्याला तिथे अचिव्हमेंटमध्ये दिलेलं होतं की 5th सर्वो ऑल इंडिया रँकिंगमध्ये तिला काय झालं, अंडर 10 कॅटेगरीमध्ये चॅम्पियनशिप मिळालेली होती. नेक्स्ट, शी ब्रोक इन टू द टॉप 20 ऑफ BWF वर्ल्ड रँकिंग इन 2012 अँड ओन एशिया यूथ अंडर 19 चॅम्पियनशिप. ठीक आहे. आता अंडर 19 म्हणजे ही वय असतात, त्या अंडर 19 म्हणजे 19 वर्षा खालील जे प्लेयर असतात त्यांचे कॉम्पिटिशन. तर आता याच्यामध्ये सुद्धा अंडर 19मध्ये सुद्धा तिला चॅम्पियनशिप मिळाली होती. शी वॉज ऑनर विथ मेनी अवॉर्ड्स, म्हणजे तिला बरेचसे अवॉर्ड्स मिळालेले आहे, इन्क्लूडिंग इंडियाज 4th हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड द पद्मश्री इन 2050. तर त्यांना मिळालेल्या बऱ्याच अवॉर्ड्सपैकी जे सन्मान मिळाले आहे त्यापैकी एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा 4th हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड द पद्मश्री. ठीक आहे. तर त्यांना पद्मश्री अवॉर्डसुद्धा मिळाला आणि तो कधी, तर 2015ला. इन 2016 शी गॉट द स्पोर्ट ऑनर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. तर त्यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. पुढील ॲक्टिव्हिटी आहे सॉल्व ॲक्टिव्हिटीनंतर पुढील ॲक्टिव्हिटी जी आहे ती आपल्याला इथे दिलेली आहे बघा, प्रॅक्टिस म्हणून. प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी आपल्याला इथे दिलेली आहे, ती आपण बघूया. रीड द फॉलोइंग पॉईंट्स अँड राईट आन्सर इन टुगेदर ॲज अ सिंगल पॅरेग्राफ. म्हणजे आपल्याला खाली दिलेले जे पॉईंट आहे ते वाचायचे आहे आणि एक सिंगल पॅरेग्राफ इथे तयार करायचं आहे. यूज द पॉईंट्स अँड डेव्हलप अँड एसे. तर आपल्याला काय करायचं आहे, या पॉईंट्सच्या आधारे आपल्याला एक एसे जो आहे डेव्हलप करायचा आहे, म्हणजे एसे लिहायचा आहे. सजेस्ट अ सुटेबल टायटल टू युअर रायटिंग. आणि यानंतर जे आपलं रायटिंग कंप्लीट होईल त्या रायटिंगला आपल्याला काय करायचं आहे, तर एक सुटेबल असं टायटलसुद्धा द्यायचं आहे. ठीक आहे. तर आपण बघूया. नेम ऑफ द प्लेयर, म्हणजे आपल्याला कोणाबद्दल हा पॅरेग्राफ लिहायचा आहे असे, तर एखाद्या प्लेअरबद्दल. नेम ऑफ द प्लेयर, आता हे तुम्ही तुमच्या चॉईसने घेऊ शकता. सेकंड, रिलेटेड स्पोर्ट, तर ज्या खेळाडूचं आपण नाव घेत आहे त्यांच्याशी रिलेटेड खेळ. नेक्स्ट, अर्ली करिअर अँड बिगिनिंग, तर त्या खेळाडूचं जे अर्ली करिअर आहे, सुरुवातीचं जे करिअर आहे किंवा त्यांनी सुरुवात कशी केली त्याबद्दल लिहायचं आहे. कोच, त्यांचे कोच कोण आहे. स्ट्रगल, तर आपण ज्या खेळाडूबद्दल लिहिणार आहे त्यांनी आयुष्यात काय स्ट्रगल केला किंवा त्या गेममध्ये त्या स्पोर्टमध्ये अचिव्हमेंट मिळण्यासाठी काय स्ट्रगल केला ते आपल्याला लिहायचं आहे. नेक्स्ट आहे गायडन्स, त्यांना गायडन्स कोणाचं लाभलं. आणि लास्ट पॉईंट आहे अचिव्हमेंट. ठीक आहे. लास्ट पॉईंट आपला जो आहे तो आहे अचिव्हमेंट. तर एकंदरीत आपले हे जे पॉईंट आहे याचं मी तुम्हाला थोडक्यात जे आहे मीनिंग सांगितलेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, तर या पॉईंट्सच्या आधारे आपल्याला एक पॅरेग्राफ पाहायचा आहे. तर आपण आणि त्या पॅरेग्राफला हेडिंगसुद्धा द्यायचं आहे. ठीक आहे. तर आपण या पॅरेग्राफची उत्तरे म्हणजेच आपण एसे बघूया. इथे मी पॅरेग्राफ लिहिण्यासाठी जे प्लेयरचं नाव घेतलं आहे ते आहे महेंद्रसिंग धोनी. MS धोनी तुम्हाला सगळ्यांनाच परिचयाचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही प्लेयरचं नाव इथे घेऊ शकता आणि त्यांच्याबद्दलसुद्धा पॅरेग्राफ लिहू शकता. तर आपण बघूया की या हा पॅरेग्राफ आहे तो आपण बघूया. सी, महेंद्रसिंग पानसिंग धोनी इज द मोस्ट पॉप्युलर क्रिकेटर. ठीक आहे. तर आता जसं आपल्याला सांगितलं होतं की क्रिकेटर नेम अँड स्पोर्ट नेम, तर माझ्या या एकाच सेंटेन्समध्ये मी दोन्हीचा उल्लेख केला आहे, म्हणजे स्पोर्ट पर्सनचं नाव पण घेतलं आहे आणि त्याचं स्पोर्ट पण. महेंद्रसिंग पानसिंग धोनी इज द मोस्ट पॉप्युलर क्रिकेटर. ही स्टार्टेड हिज करिअर ॲज अ तिकीट कलेक्टर इन इंडियन रेल्वे. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात तिकीट कलेक्टर म्हणून केली होती इंडियन रेल्वेमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट बघा. देअर ऑन लाईफ बिकम स्ट्रगल फॉर हिम. आणि तेव्हापासून त्यांच्या आयुष्यातील जो स्ट्रगल आहे त्या स्ट्रगलला सुरुवात झाली. ही हॅड टू रन ऑल डे कलेक्टिंग अँड व्हेरीफाईंग तिकीट्स
म्हणजे त्यांना दिवसभर काय करावं लागत होतं तर कलेक्टिंग अँड व्हेरीफाईंग तिकीट्स, कारण की ते तिकीट कलेक्टर होते. ॲट द प्लॅटफॉर्म अँड इन द लेट इव्हिनिंग, ठीक आहे, आणि उशिरा रात्री इव्हिनिंगला काय करावं लागत होतं त्यांना तर इन द लेट इव्हिनिंग हॅड टू स्वीट आउट. स्वीट आउट म्हणजे काय तर घाम गाणे, म्हणजेच काय तिथे मेहनत करावं लागली. कुठे तर ट्रेनिंग नेट, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो की आपल्याला जो नेक्स्ट पॉईंट होता की त्यांच्या लाईफमध्ये स्ट्रगल काय होतं ते आपण बघितलं. धोनीज हार्डवर्क पेड ऑफ वेन ही वॉज सिलेक्टेड इन इंडियन क्रिकेट टीम, ठीक आहे. आता त्यांनी हे जे स्ट्रगल केलं होतं ते पेड ऑफ म्हणजे त्याचं फळ त्यांना मिळालं कधी तर जेव्हा त्यांचं सिलेक्शन जे आहे ते इंडियन क्रिकेट टीममध्ये झालं. नेक्स्ट आपल्याला प्रश्न तिथे होतं की कोच कोण होते, तर धोनी यांचे कोच कोण होते बघा. केशव रंजन बॅनर्जी वॉज धोनीज फर्स्ट कोच अँड मेंटर अँड इज रिस्पॉन्सिबल फॉर कॅप्टन कूल लव्हिंग द गेम, ठीक आहे. धोनी सगळ्यांनाच माहिती आहे की कॅप्टन कूल म्हणून ओळखले जातात. तर त्यांचं हे जे पर्टिक्युलर आपण म्हणू शकतो की ती जी क्वालिटी आहे त्याच्यासाठी काही क्रेडिट जे आहे किंवा बरंचसं क्रेडिट त्यांच्या गुरुला किंवा त्यांचे जे कोच होते त्यांना जातं. नेक्स्ट ही गॉट नॅशनल अवॉर्ड्स. आता त्यांना जे आहे नॅशनल अवॉर्ड्स मिळालेले आहे. आपण बघितलं होतं की त्यांची अचिव्हमेंट हा सुद्धा आपल्याला एक पॉईंट होता. ही गॉट नॅशनल अवॉर्ड राजीव गांधी खेल रत्न इन 2007, ठीक आहे. तर हा एक महत्त्वाचा अवॉर्ड आहे, 2007मध्ये त्यांना मिळाला. नेक्स्ट पद्मश्री इन 2009, पद्मभूषण इन 2018 अँड मेनी मोर अवॉर्ड, आणि असेच बरेचसे अवॉर्ड्स त्यांना काय झाले आहे वेळोवेळी मिळाले आहे. तर इथे आपण बघितलं की आपल्याला जितकेही प्रश्न दिले होते त्या पॉईंट्सच्या आधारे पॉईंट कव्हर करणारा एक आपला एसे कम पॅराग्राफ जो आहे इथे तयार झालेला आहे. आता बघूया आपली पुढील ॲक्टिव्हिटी, जी आपल्याला एक पॅरेलल ॲक्टिव्हिटी दिलेली जाते. म्हणजे तुम्हाला एक डेमो ॲक्टिव्हिटी, त्यानंतर तुम्हाला समजून घेतल्यानंतर तुम्ही एक प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी करायची आणि एक त्याच समांतर ॲक्टिव्हिटी आपल्याला दिली जाते. तर या ॲक्टिव्हिटी शीटमधली आपण पॅरेलल ॲक्टिव्हिटी बघूया. रीड द फॉलोइंग पॉईंट्स अँड राईट आन्सर टुगेदर. म्हणजे आपल्याला खाली दिलेले जे पॉईंट आहे ते वाचायचे आहे आणि त्याची उत्तरे जी आहेत ती आपल्याला एकत्रित लिहायचं आहे ॲज अ सिंगल पॅरेग्राफ, ठीक आहे. पॅरेग्राफच्या स्वरूपामध्ये यूज द गिवन पॉईंट अँड राईट अँड एसे. तर वर जशी आपल्याला प्रश्न दिलेला होता तसाच प्रकारचा प्रश्न आपल्याला इथे दिलेला आहे. आता आपल्याला पॉईंट्स बघायचे आहे. पॉईंट्स इथे दिलेले आहे मेन सीझन, समर, विंटर अँड मॉन्सून अँड देअर फीचर्स म्हणजे त्यांची वैशिष्ट्ये, तर हॉट, कूल, वेट, ड्राय अँड वार्म. तर अशा प्रकारची एक छोटीशी ॲक्टिव्हिटी आपल्या एक पॅरलल ॲक्टिव्हिटी, छोटीशी पॅरलल ॲक्टिव्हिटी आपल्याला इथे दिलेली आहे. आणि आपल्याला इथे काय करायचं आहे तर हे जे आपल्याला काही पॉईंट्स दिलेले आहेत जसे मेन सीझन कुठले तर समर, मान्सून अँड विंटर अँड देअर फीचर्स हॉट, कूल, वेट, ड्राय अँड वार्म, ठीक आहे. तर आपण एक आपण हे जे आपले पॉईंट दिले आहेत ते इंडियाशी रिलेटेड अज्यूम करून आपण एक पॅरेग्राफ लिहूया. तर आपण उत्तरे बघूया. इंडिया इज अ वास्ट कंट्री विथ डिफरंट जिओग्राफिकल कंडिशन, ठीक आहे. तर आपल्याला तिथे जे आहे पॉईंट्स दिलेले होते, कुठल्याही कंट्रीचा तिथे उल्लेख नव्हता, पण आपण एखादी विषय धरून जर आपण एसे लिहिला तर तो जास्त योग्य होईल. म्हणून मी इथे जे आहे इंडियाचं उदाहरण घेतलेलं आहे. इंडियाचं वास्ट कंट्री विथ डिफरंट जिओग्राफिकल कंडिशन. आपल्याकडे जे आहे डिफरंट जिओग्राफिकल कंडिशन आहे. मेनली सीझन्स इन इंडिया आर डिवायडेड इंटू 3 मेन सीझन, ठीक आहे. तर भारतातील जे सीझन आहे, ऋतू आहे ते मेनली 3 याच्यामध्ये डिवाइड केले जातात, समर, मान्सून अँड विंटर. तर ते कोणते 3 तर त्या आपण इथे लिहूया. लिहिलेलं आहे बघा, समर, मान्सून अँड विंटर. तर हे 3 महत्त्वाचे सीझन आहेत. समर इज द हॉटेस्ट इन इंडिया, ठीक आहे. आता तुम्ही सगळ्यांनाच माहिती आहे की समर सीझन जो आहे हॉटेस्ट असतो, उन्हाळा अतिशय गरम उकडणारा उन्हाळा आपल्या भारतामध्ये असतो. अँड इट बिगन्स इन मार्च अँड एंड इन जून. तर याचे समर सीझन आहे, समर सीझनची सुरुवात कधी होते तर मार्चमध्ये आणि शेवट कधी होतो तर जूनमध्ये. नेक्स्ट बघा, द मान्सून सीझन ब्रिंग्स रेन बिटवीन जुलै अँड सप्टेंबर. आता जे मान्सून आहे मीन्स पावसाळा जो आहे तर तो कधी सुरू होतो, मान्सून सीझन ब्रिंग्स रेन,
ठीक आहे, म्हणजे काय पाऊस पडतो कधी, तर बिटवीन जुलै अँड सप्टेंबर. तर या 2 महिन्याच्या सॉरी 2 नाही, या 2 महिन्यादरम्यान जितका काही कालावधी आहे त्या दरम्यान काय होतो, पाऊस पडतो. नेक्स्ट द विंटर सीझन इज द कोल्डेस्ट सीझन इन इंडिया. जसं हॉटेस्ट सीझन समर आहे तसंच कोल्डेस्ट सीझन इन इंडिया इज विंटर सीझन. नेक्स्ट वी शुड एन्जॉय द फ्लेवर ऑफ ईच सीझन इन इंडिया. आणि अशा प्रकारे आपण इथे काय दिलं, आपल्याला हिंट दिली होती की त्याचे फीचर्स दिले होते आणि सीझन दिले होते. तर त्या काही शब्दांच्या आधारे आपण इथे पॅराग्राफ इथे फॉर्म केला आहे. शेवटचं वाक्य आपलं आहे की वी शुड एन्जॉय द फ्लेवर ऑफ ईच सीझन इन इंडिया. म्हणजे आपण काय करायला हवं, तर भारतामधील जितकेही सीझन आहे त्यांना आपण काय करायला पाहिजे, आपण त्याचे जे फ्लेवर आहे ते आपण एन्जॉय करायला पाहिजे. ठीक आहे, तर इथे आपली जी आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिली होती पॅरलल ॲक्टिव्हिटी ती इथे संपली आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी जी आहे इव्हॅल्युएशन ॲक्टिव्हिटी आपण बघूया. इव्हॅल्युएशन ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला राईट अँड एसे ऑन माय हॉबी हा एक प्रश्न दिलेला आहे. म्हणजे हॉबी या शब्दाचा अर्थ सगळ्यांनाच माहिती असेल, हॉबी म्हणजे छंद. तर माय हॉबी म्हणजे माझा छंद या विषयावर आपल्याला काय करायचं आहे, एसे लिहायचं आहे. परत आपल्याला काही पॉईंट्स जो आहे ते एसे लिहिताना इथे उपयोगी पडावी म्हणून तिथे काही पॉईंट्स दिलेली आहे. बघा, युअर पॅशन ऑर हॉबी म्हणजे तुमचं जे पॅशन आहे किंवा हॉबी जे आहे ते. देन स्पेंडिंग टाईम म्हणजे तुम्ही तुमच्या हॉबीसाठी किती वेळ देता. नेक्स्ट लर्निंग स्किल, तुमच्या हॉबीमध्ये काही शिकण्यासारखं आहे का. नेक्स्ट इंडिव्हिज्युअल ऑर ग्रुप वर्क म्हणजे तुमची जी हॉबी आहे ती एकट्याने करावयाची आहे की ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे. ठीक आहे. नेक्स्ट जे आहे एन्जॉयमेंट विथ अचिव्हमेंट म्हणजे तुमची जी काही हॉबी आहे ती जोपासताना तुम्हाला काही अचिव्हमेंट झालेले आहे का. एन्जॉयमेंट तर आपल्या हॉबीमधून आपल्याला मिळतेच. नेक्स्ट बघा, गेट फ्रेश अँड रिकॉग्निशन. तर अशा प्रकारे हे आपल्याला पॉईंट दिलेला आहे आणि या पॉईंट्सच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे, एसे लिहायचा आहे. तर या पॉईंट्सच्या आधारे आपण एसे जो आहे माझ्याकडे तुमच्यासाठी उत्तर मी तयारच केलेले आहे, तर ते आपण बघूया. ड्रॉइंग इज माय फेवरेट हॉबी. आय लव्ह टू ड्रॉ विथ डिफरंट कलर. म्हणजे माझी हॉबी जी आहे ती ड्रॉइंग आहे आणि मला वेगवेगळ्या कलरनी ड्रॉ करायला फार आवडतं. माय मोस्ट फेवरेट टाईम इज वेन आय गॉट फ्री टाईम टू पेन. मला जेव्हा पेंटिंग करायला मिळतं तो माझा सगळ्यात आवडता वेळ असतो. आर्ट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन मेंटल डेव्हलपमेंट अँड इन्क्रीज द क्रिएटिव्ह स्किल ऑफ माइंड. तर आर्ट म्हणजे जी कला जी आहे ते आपल्या आयुष्यामध्ये एक महत्त्वाचं रोल निभवते मेंटल डेव्हलपमेंटसाठी आणि जे क्रिएटिव्ह स्किल ऑफ माइंड आहे त्यासाठी आर्ट जे आहे अत्यंत गरजेचं आहे. वेनेवर देअर इज अ ड्रॉइंग कॉम्पिटिशन माय टीचर्स मोटिवेट मी टू पार्टिसिपेट. म्हणजे जेव्हा कधी ड्रॉइंग कॉम्पिटिशन असते तर माझे टीचर मला नेहमी मोटिवेट करतात की मी त्यामध्ये पार्टिसिपेट करायला हवं. नेक्स्ट बघा, ड्रॉइंग मेक्स मी मोर हॅपी अँड रेसिलंट. इट रिलॅक्स द माइंड. ठीक आहे, तर आपण बघितलं होतं की फ्रेशनेस जे आहे, अचिव्हमेंट आपल्याला काय होऊ शकते, काय मिळू शकतं त्यातून. तर ड्रॉइंग मेक्स मी मोर हॅपी म्हणजे ड्रॉइंगमुळे मला खूप जास्त आनंद मिळतो. अँड रेसिलेंट इट रिलॅक्स द माइंड आणि त्यामुळे काय होतं, मला मनाची एक मानसिक शांती किंवा आपण म्हणू शकतो की शांतता मिळते. तर अशा प्रकारे बघा आपण आपल्यासाठी जी डेमो ॲक्टिव्हिटी, देन पॅरलल ॲक्टिव्हिटी, प्रॅक्टिस अँड दिस इज द इव्हॅल्युएशन ॲक्टिव्हिटी. तर अशा प्रकारे एकूण आपण 4 ॲक्टिव्हिटीज इथे पूर्ण केलेल्या आहे. परत या ॲक्टिव्हिटीला तुम्हाला टायटल द्यायला सांगितले होते आणि मी ते टायटल दिलेले नाही. तर मी परत तुम्हाला थोडं सजेशन करते किंवा हेल्पसाठी जे कीवर्ड आहे ते देते आणि टायटल तुम्हाला लिहायचे आहे. जसं आता ही बघितली आपण माय हॉबी, ह्याचं तर आपलं टायटल दिलेलंच होतं. नेक्स्ट त्याआधीची जी आपली ॲक्टिव्हिटी होती, इंडियाचे जे डिफरंट सीझन आहे, सीझन्स इन इंडिया किंवा सीझन असं सिंगल टायटलसुद्धा तुम्ही देऊ शकता. त्याआधीची जी ॲक्टिव्हिटी आपली होती ती आहे बघा, महेंद्रसिंग धोनी. तर इथे तुम्ही माय फेवरेट स्पोर्ट पर्सन किंवा नुसतं MS धोनी असं काही तुम्हाला जे योग्य वाटेल ते टायटल देऊ शकता. आणि पहिलं जे आहे परत आपलं सेम इथे पण तुम्ही टायटल देऊ शकता, PV सिंधू किंवा माय फेवरेट स्पोर्ट पर्सन. तर अशा प्रकारचं टायटल तुम्ही इथे देऊ शकता. आणि ही ॲक्टिव्हिटी शीट जी आहे ती तुमच्या वहीत लिहून तुम्ही पूर्ण करायची आहे. या प्रश्नासंबंधी जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग इतरही विद्यार्थ्यांना घेता येईल.
आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहे, नेक्स्ट व्हिडिओज आहे, त्याचे टाइमली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.